हॅलो गाईज नमस्कार. तर मी आहे मयुरी आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर अगदी रोजच्या प्रमाणे दिवसाची सुरुवात ही माझी वजन चेक करून आणि ते तुम्हाला दाखवून होते. आणि आज मी साधारण एक 6:30 वाजता उठली होती, 6:30-7 वाजता. आणि रात्रभर ना मला झोपच नाही, म्हणजे कारण असं की काल दीड दिवसाचे गणपती जात होते आणि आमचं घर रस्त्याच्या बाजूलाच असण्याकारणाने एवढा तो आवाज बँजो वगैरेचा, त्यामुळे झोप काय लागत नव्हती आणि लागलेली झोप एकदा मोडली की झालं. म्हणून लेट उठायला झालंय आज. उठल्यानंतर गरम पाणी पियाली, अंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाली आणि त्यानंतर माझी ठरलेली ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. झोप तर येतेय. 1 कप ब्लॅक कॉफी आता माझा हे सगळा मूड मस्त चेंज करून टाकेल. त्यानंतर मग मी आता जाते किचनमध्ये जेवण करायला. आता बस अगदी काहीच दिवस, म्हणजे एक साधारण आठवडाभर मी थांबते. नंतर एक 15 दिवसांचं चॅलेंज मी पुन्हा एकदा घेणार आहे. कारण आता पिरियड्स डेज येतील, त्यानंतर मग फ्री झाली की मी 15 दिवसाचं चॅलेंज घेणार आहे. कारण मग त्यानंतर पुन्हा माझे नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास चालू होतील. म्हणून विचार करते जे मधले गॅप आहे 15 डेजचा, तो एक स्ट्रिक्टली फॉलो करून थोडंसं वेट अजून कमी करणार आहे. आज नाश्ता करायचा जास्त मूड नव्हता, म्हणून मी भाकरी घेतली आणि त्याच्यात भाजी लावून ही अशी खाल्लेली आहे मस्त. आणि हा आहे माझा लंच, ज्यामध्ये एक ज्वारीची भाकरी, भेंडीची भाजी आणि थोडंसं दही घेतलेलं आहे. आता हे घेऊन मी जाते ऑफिसला आणि 2 वाजता मी माझा लंच केला आणि संध्याकाळी 5-6 वाजता मी ही सुकी भेळ खाल्लेली आहे. आणि आता मी ऑफिसमधून घरी येते. घरी आल्यानंतर माझा डिनर टाईम आहे साधारण 8:30 पावणे 9 पर्यंत. तर त्यामध्ये मी घेतलेलं आहे हे शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक चपाती, भात आणि ताकाची कढी. आणि हा ऑफिसमध्ये आज मी थोडीशी छोटा कप चहा सुद्धा प्यायली होती. सो हे असे माझे मेंटेनन्सचे दिवस चालू आहेत. वेट लॉस जर्नी मी पुन्हा एकदा परत चालू करेन. तोपर्यंत आपण उद्या भेटूया. बाय.